श्री स्वामी समर्थ. कसे आहात? बरे आहात ना? स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे चांगलेच असाल अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर इथे मी वरण मला बनवायच्या होत्या चिकोल्या. तर मी इथे तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि टमॅटो टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर मी अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा विसरले होते तर त्या मागून टाकला. त्यानंतर मी थोडंसं लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी कढीपत्ता आणि कसुरी मेथी घातलेली आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे. मी इथे आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी घेऊन एक उकळी घेणार आहे. त्यानंतर आपल्या डाळ आपली चांगली गाळ शिजलेली आहे. तर मी अशा प्रकारे त्याला घोटून घेते. छान घोटून घेतल्याच्यानंतर वरणाला पण छान थिकनेस पण येतं. तर मी इथे पाणी घातलेलं होतं त्याच फोडणीमध्ये मी शिजवलेलं डाळ घातलेली आहे. तर मी राहिलेलं थोडंसं पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि या वरणामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. आपल्या अंदाजाने पाणी टाकू शकता तुम्ही. बघा मी अशा प्रकारे त्याची थिकनेस बनवलेली आहे. लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. एकदा बघा तुमच्या अंदाजाने. वरण पातळ होतं की घटसर राहतं. घटसर असलं तर तुम्ही थोडंसं अजून पाणी घालू शकता त्यामध्ये. तर मी इथे आता लगेचच चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत कारण की मला बनवायच्या होत्या चकोल्या. इथे छान उंडा मी भिजवून ठेवलेला होता तर आता छान मळून घेते. उंडा छान मळेपर्यंत आणि वरणाला फोडणी उकळी येईपर्यंत मी इथे तेल घेतलेलं आहे आणि आता चपाती लाटायची तयारी. तर अशा प्रकारे मी चपात्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता छुरीने काप काढून सनी मी एका साईडला काढून घेत आहे. प्रत्येक पाकोळी आपल्याला वेगळी बनवायची आहे. तर व्यवस्थित मी इथे एक ताट घेण्यासाठी परत ताट घेतलेला आहे. त्यामध्ये मी बनवलेल्या चकोल्या साईडला काढलेल्या आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण चकोल्या करून घेतल्या. तुमच्या अंदाजाने तुम्हाला 2 पोळ्यांचे, 3 पोळ्यांचे किंवा 4 पोळ्यांचे. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.